सुंदर बोधकथा. एकदा दोन गरीब मित्र कामासाठी शहरातील एका सेठकडे जातात. कंजूस सेठ त्यांना ताबडतोब कामावर घेतो आणि वर्षभर काम केल्यानंतर वर्षाच्या शेवटी दोघांनाही 12 सोन्याचे चलन देण्याचे आश्वासन देतो. सेठ अशी ही एक अट घालतो की जर त्यांनी काम योग्य प्रकारे केले नाही किंवा कोणत्याही आदेशाचे उल्लंघन केले तर त्या एका चुकीच्या बदल्यात 4 सोन्याचे नाणी पगारातून कापली जाईल. दोन्ही मित्र शेठच्या अटीला मान्य करतात आणि वर्षभर खूप मेहनत करतात आणि शेठच्या प्रत्येक आदेशाचे पालन करतात. जेव्हा काम करत असताना 1 वर्ष पूर्ण होण्यास येते तेव्हा ते दोघेही शेठकडे 12 सोन्याचे नाणे मागण्यासाठी जातात. नाणे मागितल्यावर शेठ म्हणतो, वर्षाचा शेवटचा दिवस अजून संपलेला नाही आणि मला तुमच्याकडून आजच अजून 3 कामे करवून घ्यायची आहे. प्रथम काम, एका लहान जगामध्ये मोठा जग टाकून ते दाखवा. दुसरे काम, दुकानात पडलेले ओले धान्य बाहेर न काढता कोरडे करा. तिसरे काम, माझ्या डोक्याचे अचूक वजन सांगा. हे अशक्य आहे. 2 मित्र एकत्र बोलतात. ठीक आहे, मग येथून दूर जा. या 3 गोष्टी करण्यास सक्षम नसल्यामुळे मी प्रत्येक कामासाठी 4 सोन्याचे नाणे कापत आहे. धोकेबाज शेठच्या या फसवणुकीने दुखी होऊन दोन्ही मित्र शहर सोडून जाऊ लागतात. त्यांना असे जाताना पाहून एक हुशार पंडित त्यांना आपल्याकडे बोलावतो आणि त्यांचं सर्व काही ऐकल्यानंतर त्यांना पुन्हा शेठकडे पाठवतो. शेठकडे जाऊन दोन्ही मित्र म्हणतात, शेठजी, अर्धा दिवस अजून शिल्लक आहे. आम्ही तुमचे 3ही काम करून देतो. आणि दोघे पण दुकानामधला मोठा जग तोडून लहान जगात ठेवतात. शेठ आश्चर्यचकित होतो, पण तो काहीही करू शकत नाही. यानंतर दोघेही दुकानाच्या आत असलेले ओले धान्य जमिनीवर पसरवितात. अहो, हे पसरवण्याने कसे कोरडे होईल, यासाठी सूर्यप्रकाश आणि हवा आवश्यक आहे. हसत हसत शेठ म्हणतो, पाहत रहा. असे सांगण्यात दोन्ही मित्र पुढे सरसावले. यानंतर दोघांनी मिळून दुकानाची भिंत आणि छप्पर तोडले, जेणेकरून वारा आणि सूर्यप्रकाश दोन्ही तिथे येऊ लागतील. शेठ आणि त्याचे लोक संतप्त मित्रांना पाहत असतात, परंतु त्यांना रोखण्याची हिंमत कोणी करत नाही. आता शेवटचे काम शिल्लक असते. दोन्ही मित्र तलवार घेऊन शेठ समोर उभे राहून म्हणतात, मालिक, आपल्या डोक्याचे योग्य वजन कमी करण्यासाठी तुम्हाला धडापासून वेगळे करावे लागेल. कृपया न हलता स्थिर राहा. आता सेठला समजते की तो अशा प्रकारे गरिबांच्या हक्कांना मारू शकत नाही आणि आणखी ढोंग न करता तो त्या दोघांना 12 सोन्याच्या नाणी देतो. कथेतील बोध: बेईमानीचे फळ नेहमीच वाईट असते.